महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। आपल्याला माहिती आहे की शैक्षणिक वर्ग सुरू झालेला आहे आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेची जे 22 शाळा आहेत त्या सुद्धा सुरू झालेल्या आहे। या विद्यार्थ्यांना आपण गणवेश देतो, इतर शैक्षणिक साहित्य प्रत्येक वर्षी वाटप करतो, परंतु त्यामध्ये विलंब होत असल्यामुळे त्याचा लाभ मुलांना मिळू शकत नाही असं अनेकदा निदर्शनात आलेलं आहे। त्यामुळे आम्ही 2 वर्षापासून अशी पॉलिसी ठेवलेली आहे की ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्याच वेळेला आपण हे सर्व शैक्षणिक साहित्य द्यायचं, गणवेश द्यायचं, जे टीचर्स आहेत त्यांना जे आवश्यक ट्रेनिंग आहे तेही द्यायचं, अशा प्रकारची पॉलिसी आपण ठेवलेली आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक शाळेमधील काही विद्यार्थ्यांना इथं बोलवलेलं आहे। त्यांना आपण हे साहित्य वाटप करत आहोत। पॅरेंट्स आहेत, टीचर्स आहेत, हेडमास्टर आहेत आणि आमचे अधिकारी वर्ग सुद्धा आहेत। आणि आमचा प्रयत्न हा आहे की आपल्या शाळेमधला जो ड्रॉप आउट पर्सेंटेज होता तो नाहीसा व्हावा किंवा कमीत कमी असावा आणि जास्त ॲडमिशन्स प्रत्येक वर्षी व्हावे, मुलांना चांगले शिक्षण मिळावं, त्या दृष्टीनं अनेक उपाययोजना आपण आपल्या शाळांमधून सुरू केलेल्या आहे। आता यावर्षी सुद्धा 500 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आपल्या शाळांमध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये एक विश्वास निर्माण होतोय की आपल्या सुद्धा शाळा चांगल्या परफॉर्म करतायत आणि ज्या इतर शाळांमध्ये किंवा प्रायव्हेट शाळांमध्ये त्यांना जे एज्युकेशनल फॅसिलिटी मिळतं तशा प्रकारची फॅसिलिटी किंवा तशा प्रकारचं शिक्षण आपल्या शाळांमध्ये सुद्धा प्राप्त होईल, अशा प्रकारचा त्यांना विश्वास वाटत असल्यामुळं आपल्याकडची सुद्धा संख्या वाढलेली आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।